सुस्वागतम सुस्वागतम. आजच्या कला दालनामध्ये मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आजच्या कला दालनामध्ये कोण येणार आहे माहिती आहे का? तर जाऊ द्या, मीच तुम्हाला सांगते. तर आजच्या कला दालनामध्ये आपलीच मैत्रीण ईश्वरी स्त्री भ्रूण हत्या या विषयावर एक एकांकिका सादर करणार आहे. तर चला तर मित्रांनो, आपण त्या एकांकिकेचा आनंद घेऊया. आई, मला जगायचं आहे ग आई. मला मारू नको ग आई. आई, मला हे सुंदर जग पाहायचं आहे ग. मला मारू नको ग आई. मला मारू नको. आई, आई, अगं मी बोलते, तुझी परी. परीच म्हणतेस ना तू मला? पण मी तुला आई तरी कसं संबोधू ग? अगं कुणी कुणाला उगाच भेटत नाही, तर ते जन्मोजन्मीचे ऋणानुबंध असतात. आपले आहेत का ग तसे ऋणानुबंध, की ज्याने आपण भेटलोही आणि दुरावलोही? असो. कालच बाबाचं आणि तुझं बोलणं चोरून पोटातच ऐकलं. विशेषतः आजी आजोबांची इच्छा नाही ना ग माझा जन्म व्हावा म्हणून. सांग ना आई, बोल ना ग आई, सांग ना. बाबा तुम्हाला आवडते ना हो लेक माझी लाडकी पाहायला? बाबांची पोर लाडकीच असतात ना हो. सांगा ना हो बाबा, काल तुम्ही आईला घेऊन दवाखान्यात गेलता. किती मोठ्या मशीन्स होत्या तिथं, आणि त्यात मी किती सुंदर दिसत होते. सांगा ना हो बाबा, बोला ना. आजी, अगं तू का दिलंस ग आईला ते औषध? किती कडू होतं ग ते. आजी असं देत जाऊ नकोस ग. मला खूप त्रास होत होता, गुदमरून येत होतं ग मला. आजी, तू पण एक मुलगी म्हणूनच जन्माला आलीस ना ग. मग माझं स्वागत तू नाही करणार तर कोण करणार? सांग ना आजी, बोल ना ग. आई तू का घेतलंस ग ते औषध? किती कडू होतं ग ते. आई, मला त्रास होत होता ग, गुदमरून येत होतं ग मला. आई, जन्माला घालून तर बघ ग एकदा. तुझेच रूप तू पाहशील माझ्यात अनेकदा. मी कोणाची मुलगी, कोणाची पत्नी, तर कोणाची आई. मग मला गर्भात मारण्याची का ग तुला घाई? सांग ना आई, का ग तुला घाई? आई, मला समजते तुझी गुटमर, तुझी कोंदी. पण आई, मी तुला मुळीच त्रास देणार नाही ना ग. अगं खर्चाचं म्हणशील तर मी तुला जरासुद्धा त्रास देणार नाही. मला कपडे नकोत. मी ताईचे जुने कपडे घालेन, शाळेत जाईन, ताईची जुनी दप्तर वापरेन आणि शिकून खूप मोठी होऊन माझ्या हुंड्याची तयारी करेन. बाबांना जरासुद्धा त्रास होऊ देणार नाही ना ग. अगं आई, आता तूच मला सांग, उद्या तू मला काढून टाकायला दवाखान्यात जाणार आहेस. याचं दुःख मानू की तूच काही क्षण माझ्या समोर आहेस याचा आनंद मानू? सांग ना आई, बोल ना ग. नुसता स्त्रीवर अत्याचार करून काय होईल? चला मुलींनो, मोडून काढूया या अत्याचाराचे मनगटे आणि जगूया आनंदाने. आज जर स्त्री जन्माला नाही आली तर उद्या कोणाला मुलगी भेटणार नाही, कोणाला बहीण भेटणार नाही, तर कोणाला पत्नी. आणि देवाला सगळ्यांच्या घरी जाता येणं म्हणून त्याने सगळ्यांच्या घरी एक माता पाठवली, एक आई म्हणून माऊली पाठवली. जर ती माऊली जर उद्या कोणाला भेटली नाही तर कसं चालेल? म्हणून उद्या कोणाला आई भेटणार नाही, यासाठी स्त्रियांचं असणं फार महत्त्वाचं आहे. जर स्त्री आज प्रत्येक घराची लक्ष्मी असेल तर ती पूर्ण देशाची काऊन नाही, पूर्ण जगाची काऊन नाही? आज स्त्री फक्त आपल्याला घरामध्ये दिसतात, पण काही स्त्रिया त्या बॉर्डरवर पण आहेत, त्या आपल्या देशाचं रक्षण सुद्धा करतात. आज स्त्रियांनो, आपण शिकलं पाहिजे. आणि काही माणसं म्हणतात की स्त्री फक्त मूल आणि चूलसाठी महत्त्वाची असते, पण आज मला त्यांना सांगायचंय, आजी त्या राष्ट्रपतीच्या खुर्चीवर बसली आहे, ती सुद्धा एक स्त्रीच आहे. आज स्त्रिया मोठमोठ्या पदांवर गेल्या आहेत, मग स्त्रियांचं असणं हा का नको? आज स्त्री प्रत्येक घराची जननी आहे, माता आहे, मग तिचं असणं वाईट का? यह पीछे कैसे रह जाए जब बात हो वतन के स्वाभिमान की. यह पीछे कैसे रह जाए जब बात हो वतन के स्वाभिमान की. अरे यह बाजी लगा देगी बिना सोचे अपनी जान की, बिना सोचे अपनी जान की. और भूल मत करना सिर्फ पापा की परी समझने की, और भूल मत करना सिर्फ पापा की परी समझने की. अरे यह शेरनी है हिंदुस्तान की, यह शेरनी है हिंदुस्तान की. धन्यवाद.